नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड पदासाठीचे अर्ज मागवण्यात आले होते. तर 27 मेपर्यंत हे अर्ज मागवण्यात आले होते. 28 तारखेला लगेच दुसऱ्या दिवशी आपण RTI टाकला होता. 3,21,000 प्लस अर्ज हे आलेले आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कॅटेगरी आणि प्रकल्प कार्यालयानुसार आपल्याला किती अर्ज आलेत ते पाहायचं आहे. आपल्यासमोर आहे, आपण जो 28 तारखेला RTI टाकला होता त्याची ही प्रिंट आहे. ओके, बघूया आपण. आदिवासी विकास विभाग अंतर्गत 2026 घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील चौकीदार गट ड पदासाठी प्रकल्प कार्यालय व आरक्षण कॅटेगरीनुसार किती आवेदन अर्ज आले आहेत याची सविस्तर माहिती मिळावी असा आपण अर्ज केला होता. त्यानुसार RTIनुसार त्यांनी आपला अर्ज पुढे पाठवलेला आहे. जनमाहिती अधिकारी आयुक्तालय आदिवासी विकास नाशिकला. ओके, एवढ्या जणांनी अर्ज केले होते माहितीसाठी. त्यामध्ये त्यांनी म्हटलं असं, सदर संदर्भाधीन अर्जांच्या अनुषंगाने कळवण्यात येते की विषयांकित अर्जान्वये मागवलेली माहिती ही आयुक्तालय आदिवासी विकास नाशिक या कार्यालयाशी संबंधित असल्याने संदर्भाधीन अर्ज माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 6 3 नुसार आयुक्तालय आदिवासी विकास नाशिक यांना हस्तांतरित करण्यात येत आहे. तरी याबाबत नियमानुसार उचित कार्यवाही करावी ही विनंती. अशा प्रकारे त्यांनी आपला आता अर्ज हा पुढे पाठवला आहे जनमाहिती अधिकारी नाशिकला. ठीक आहे, तर थोड्या 4 ते 5 दिवसात आपल्याला याचीबद्दल पूर्ण टोटल डिटेल माहिती आपल्याला मिळून जाईल. किती कोणत्या कॅटेगरीसाठी अर्ज आलेत आणि कोणत्या प्रकल्पामध्ये किती अर्ज आलेत, कोणत्या कॅटेगरीसाठी, हे सर्व काही आपल्याला समजणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.